चांदोद शहर में रेणुका कॉम्प्लेक्स से कॉलेज रोड तक का मार्ग अब चलने लायक नहीं बचा है। सड़क पर जगह जगह बने बड़े बड़े गड्ढों ने आम नागरिकों का जीना मुहाल कर दिया है। इस मार्ग से रोजाना बड़ी संख्या में विद्यार्थी, महिला, बुजुर्ग, वाहन चालक और व्यापारी गुजरते हैं, लेकिन टूटी सड़क और आसमान सतह के कारण लगातार दुर्घटना का खतरा बढ़ा हुआ है। बारिश के चलते गड्ढों में पानी भर रहा है, जिससे न सिर्फ वाहन चालकों को परेशानी हो रही है, बल्कि पानी दुकानों में घुसकर व्यापारियों के आर्थिक नुकसान भी पहुंचा रहा है। स्थानीय लोगों का आरोप है कि नगर परिषद को कई बार शिकायत देने के बावजूद कोई ठोस कार्रवाई नहीं हुई है। इसलिए नागरिकों ने तुरंत सड़क मरम्मत, गड्ढों की भरपाई और पक्की जल निकासी व्यवस्था की भी मांग की है। चांदोड शहरातील सगळ्यात मोठं कॉम्प्लेक्स जिथे जवळपास 300 गाळाधारक राहतात आणि गेल्या 25-30 वर्षापासून या कॉम्प्लेक्सकडे कुणाचंही लक्ष नाही आहे. कॉम्प्लेक्समधले रस्ते, एक मुख्य रस्ता आहे ज्याची उंची आहे इतकी आहे की तिथं पाणी दुकानात येतं खाली. दुसरा प्रॉब्लेम आहे की बाकीच्या भागामध्ये कुठेही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे, पण जुने जे चेंबर लाईन्स आहेत, आज ज्या समस्येसाठी आपण इथं आलो आहे ती मुख्यतः या चेंबरमधून दुर्गंधी पसरलेली आहे. ते चेंबर साफ करणं जरुरी आहे. त्या चेंबरला नवीन डिझाईन करून त्याचं मेंटेनन्स करणं जरुरी आहे. या व्यतिरिक्त हेच खड्ड्यांचं साम्राज्य बघा तुम्ही. प्रत्येक पावसाळ्यात इथे पूर्ण पावसाळा पाणी साचलेलं असतं. याच्यावरही उपाययोजना व्हाव्या अशी इथल्या नागरिकांची इच्छा आहे. याची लेखी तक्रार आम्ही नगर परिषदेकडे केलेली आहे. आज अधिकाऱ्यांनी भेटीगाठीही दिल्या, पण आता आम्ही कारवाई व्हायची वाट बघतोय. चांदवड नगरपालिकेचं असलेलं दुर्लक्ष, त्यामुळे गटाराची व्यवस्था नाही आहे, ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांना खूप मोठा त्रास होत आहे, दुर्गंधी पसरत आहे, साथीचे रोग पसरत आहे. याकडे चांदवड नगरपालिकेने लक्ष दिलं पाहिजे. जी काही चांदवड नगरपालिकेची टीम असेल त्यांनी येऊन तात्काळ यावर कारवाई केली पाहिजे. तर आमची मागणी आहे नगरपालिकेला, नगराध्यक्ष असतील तर बाकी टीम असेल त्यांची सर्व लोकप्रतिनिधी असतील त्यांनी तात्काळ रेणुका कॉम्प्लेक्समध्ये येऊन या कामाची चौकशी करून कुठे गटार गेलेली आहे, कुठे चेंबर्स उघडे झालेले आहेत, कुठे दुर्गंधी पसरलेली आहे, कुठे साथीचे रोग पसरत आहे, याची चौकशी केली पाहिजे. आणि या लोकांना खूप मोठा त्रास होत आहे. लोक आज याचा उद्रेक करत आहे.